नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. इथे ज्यांना सन्मानपत्र दिलीत, ज्यांना सन्मान चिन्ह दिली, त्यापैकी सुधाकरजी बर्वे इथे आहेत, पांडू पवार आहे. महत्वाचं म्हणजे एस.एल. गायकवाडांची खूप आठवण यायची. त्यांची मुलगी विशाखा, मुलगा विश्वजित हे सुद्धा इथे आले. पॅन्थर जेव्हा आम्ही इथे अंबरनाथमध्ये सुरू केल्याच्या नंतर ज्या लोकांनी आयुष्यभर पॅन्थरचा विचार सोडला नाही आणि खूप त्याग केला, जे समर्पित होते, त्या सर्वांना सन्मान चिन्ह देण्याच्या बाबतीमध्ये या मंडळाने प्रयास केला. शशिकला ताईंची फार आठवण येते, पण त्यांचा काय नातेवाईकांचा मागमूसही लागला नाही. बघू पुढच्या वेळेला. इथे ज्यांचा आपण विशेष करून सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला, त्या महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका तिस्ताजी, या मागे आपल्या बसलेल्या रंजनाताई शिंदे जे आहेत ना, या मराठी लोकगीतातल्या खूप मोठ्या गायिका आहेत आणि त्या अंबरनाथच्या होत्या. तशी त्या आमच्या मुरबाड तालुक्यातल्या, पण त्यांची कर्मभूमी अंबरनाथ. आणि 250च्या वर पूर्वी रेकॉर्डवरती गाणी ऐकायची. आता गाण्यांचंच रेकॉर्ड बिघडलेलं आहे. तर अशी परिस्थिती आहे की त्यांची गाणी वस्त्याच्यात गायली जायची. मला या सगळ्या आपल्या महोत्सवाचं समारोपाचं 5-10 मिनिटात जे मांडायचं आहे, त्याच्या अगोदर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही तुमचं एक गीत, कारण अंबरनाथच्या या रंजनाताई शिंदे या सगळ्या महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रसिद्ध आहेत होत्या, तर त्यांची गाणी मी काय सांगू. मला एकच सांगायचं आहे की आंबेडकरी लोकशाहीरांचं जेवढं मोठं काम आहे, वामनदादा कर्डकांच्या पासून भीमराव कर्डकांच्या पर्यंत, संभाजी भगतांपर्यंत, या शाहिरांचं जेवढं काम आहे, तसंच तुम्हाला आठवत असेल की पहाटेपर्यंत कव्वाल यांचे सामने चालायचे. ज्या वेळेला टीव्ही नव्हता, आपल्या लोकांचा रेडिओ सुद्धा विकत घ्यायची आपली आर्थिक ताकद नव्हती, त्यावेळेला बाबासाहेबांचा विचार आणि बुद्धाचा विचार घराघरात पोहोचवण्याचं काम कव्वालांनी केलं. आणि कव्वालीच्या क्षेत्रामध्ये महिला फार कमी असायच्या. धाडसानं रंजनाताई त्या क्षेत्रामध्ये शिरल्या आणि त्यांनी सर्वोच्च असं बहुमान मिळवलेलं आहे. तर मी त्यांना आपल्या अंबरनाथकरांच्या वतीने विनंती करतो की आपलं एक गाणं होऊन जाऊ द्या आणि त्याच्यानंतर मात्र मी समारोप करणार. श्यामदादा गायकवाड हे आणि मी, आम्ही मुरबाडचे आहोत. मी बांदिवलीचे आहे आणि त्यांच्या गावी पण मी कार्यक्रम केलेला आहे. आता त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी मला थांबवल्यामुळे मी एक गीत गात आहे. ते माझं गीत ते फेमस केले त्यांनी, बर्वे साहेबांनी, ह्या लोकांनी सगळ्यांनी ऐकलं. तर पूर्ण म्हणत नाही, फक्त मोकळा म्हणते मी. दाताच दातवणी घ्या ग कुणी, दाताच दातवणी घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी. अग दाताच दातवणी घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळ मणी. बाई सुया घे ग दाभण घे, बाई सुया घे ग दाभण घे. चकण्या डोळ्याच्या राधाबाई, तुम्हा काजळ शोभा देई. आखुड केसांच्या गोदाताई, तुम्ही केसारी वापरा बाई. टक्कामका बघतील साऱ्या जणी, टक्कामका बघतील साऱ्या जणी. कुंकू घ्या कुणी काळ मणी. अवघे व माय घे ग माय. तुमच्यासाठी गाते. म्हणजे हा समाज आणि मी, समाज ही जशी म्हणजे सागर आहे आणि मी एक छोटीशी नदी आहे, म्हणून गीताकडे लक्ष द्या. 2 शब्द माझ्या आवडीने ऐकाल, शांततेने ऐकाल, या आग्रहाची विनंती. मी
रमाला सॉरी त्या अगोदर दिल्ली से गली तक, दिल्ली से गली से दिल्ली तक सबको हिलाया, गली से दिल्ली तक सबको हिलाया। कलम जब मेरे, कलम जब मेरे पुढे काय, कलम जब मेरे भीम जी ने चलाया, कलम जब मेरे भीम जी ने चलाया, गली से दिल्ली तक वो सबको हिलाया। और कलम जब मेरे भीम जी ने चलाया, कलम जब मेरे भीम जी ने चलाया। आता तुमच्यासाठी सोममुखडा गात आहे। मी रमाला मी भीमाला, मी रमाला भीमाला इथे पाहते, मी रमाला भीमाला इथे पाहते, मी रमाला भीमाला इथे पाहते। हे समाजा, हे समाजा, हे समाजा तुला मी फुले वाहते, हे समाजा तुला मी फुले वाहते। चाकरीची मला भाकरी तू दिली, चाकरीची मला भाकरी तू दिली, चाकरीची मला भाकरी तू दिली। हे समाजा, हे समाजा, हे समाजा तुझी मी ऋणी राहते, हे समाजा, हे समाजा तुझी मी ऋणी राहते। किती जमला हा मायेचा सागर इथे, किती जमला हा मायेचा सागर इथे। हा सागर आणि मी छोटीशी नदी म्हणून म्हणायचे कवींना काय म्हणायचंय, किती जमला हा मायेचा सागर इथे, तुला भेटावया मी तुला भेटावया खळखळा वाहते, मी तुला भेटावया खळखळा वाहते। प्रताप सिंगा परी माय बापा तुझा, प्रताप सिंगा परी माय बापा तुझा। ही धूळ चरणाची, ही धूळ चरणाची, ही धूळ चरणाची मी मस्तकी लाविते, ही धूळ चरणाची मी मस्तकी लाविते। हे समाजा, हे समाजा, हे समाजा तुला मी फुले वाहते, हे समाजा तुझी मी ऋणी राहते। लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.